नमस्कार यूट्यूब फॅमिली. एव्हरग्रीन लाईफ विथ प्रणोती मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. काल म्हणजेच 15 जूनला माझा वाढदिवस होता. प्रत्येक वाढदिवस खास असतोच, पण कालचा दिवस माझ्यासाठी एका वेगळ्याच कारणाने खूप पवित्र आणि विशेष होता. काल होती सोमवती अमावस्या. इतका सुंदर योग साधून मी माझ्या वाढदिवसाची सुरुवात एका आध्यात्मिक आणि शांत वातावरणात करायचं ठरवलं. चला तर मग माझ्या या स्पेशल वाढदिवसाच्या सफरीत आणि दक्षिण मुंबईच्या प्रवासात तुम्ही माझ्यासोबत सामील व्हा. घरून निघून आम्ही पोहोचलो थेट चर्नी रोडला. इथूनच जवळ असलेले मुंबईचे अतिशय जागृत आणि श्रद्धास्थान म्हणजेच श्री बाबुलनाथ मंदिर. सोमवती अमावस्या आणि सोमवार असल्यामुळे मंदिरात भक्तांची छान गर्दी होती, पण वातावरणात एक वेगळीच ऊर्जा होती. जेव्हा आपण त्या पायऱ्या चढून वर जातो तेव्हा मुंबईच्या गजबजाटातून आपण एका वेगळ्याच शांततेत प्रवेश करतो असं वाटतं. एवढ्या गर्दीतूनही मला छान दर्शन झालं. महादेवाच्या पिंडीसमोर नतमस्तक होताना मी माझ्या संपूर्ण फॅमिलीसाठी, तुमच्यासाठी आणि आपल्या या छोट्याशा यूट्यूब परिवारासाठी सुख समृद्धीचं मागणं मागितलं. वाढदिवसाच्या दिवशी महादेवाचा असा आशीर्वाद मिळणं यापेक्षा मोठी भेट कोणती असू शकते. मनाला प्रचंड शांतता मिळाली. हे मुंबईतील मलबार हिल परिसरात असलेले एक अत्यंत प्राचीन, प्रसिद्ध आणि जागृत शिवमंदिर आहे. हे मंदिर एका छोट्या टेकडीवर वसलेले असून मुंबईतील सर्वात जुन्या देवस्थानांपैकी एक मानले जाते. पौराणिक कथेनुसार पांडुरंग नावाच्या एका श्रीमंत सोनाराची या टेकडीवर जमीन होती, जिथे बाबू नावाचा एक गुराखी त्याच्या गाईगुरांना चरण्यासाठी घेऊन येत असे. एके दिवशी पांडुरंगाच्या लक्षात आले की त्याच्या कपिला गाईच्या सडातून टेकडीवरील एका विशिष्ट जागी आपोआप दुधाची धार वाहते आहे. बाबू गिराख्याने तिथे जाऊन खोदकाम केले असता तिथे एक अत्यंत सुंदर आणि स्वयंभू शिवलिंग सापडले. बाबू या गुराख्याच्या नावावरून आणि त्याच्या श्रद्धेवरून या मंदिराला आणि परिसराला बाबुलनाथ, बाबूचा नाथ म्हणजेच महादेव हे नाव पडले. सोमवती अमावस्या असल्यामुळे इथे गर्दी होती भाविकांची, परंतु लाईन व्यवस्थित सोडत असल्यामुळे छान दर्शनही झाले. तसंच इथे बसण्यासाठी खास जागा आहे, तिथे आपण बसून नामस्मरण वगैरे करू शकतो. बाहेरच हे गणपतीचं मंदिर होतं. इथेही छान आम्ही दर्शन घेतलं आणि हे मी बाहेरून तुम्हाला मंदिराचं दर्शन देते. कळसाचं खूप सुंदर मंदिर आहे. एकदा तरी तुम्ही भेट द्या नक्की. मूळ मंदिर दगडी बांधकामाचे होते, परंतु 18व्या शतकाच्या शेवटी आणि नंतरच्या काळात त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला. मंदिराच्या खांबांवर आणि छतावर पौराणिक कथांचे आणि देवी देवतांचे अतिशय सुंदर आणि कोरीव काम पाहायला मिळते. हे मंदिर टेकडीवर असल्याने भाविकांना वर जाण्यासाठी सुमारे 110हून अधिक पायऱ्या चढाव्या लागतात. वृद्ध आणि गरजू लोकांसाठी मंदिराने खास लिफ्टची सोय देखील केली आहे. ही लिफ्ट जाते बघा. ही अशी लिफ्ट आहे. छान लिफ्टची सोय आहे आणि इथे आम्ही थोडंसं तिथेच फोटो सेशन करत होतो. हे गणेश मंदिर खालीच आहे, म्हणजे पायऱ्या चढण्याच्या अगोदर हे गणेश मंदिर लागतं. त्यानंतर आम्ही गेलो पोटपूजा करण्यासाठी, कारण जाम भूक लागली होती. दर्शनही छान झालं होतं. आम्ही हॉटेलमध्ये जाऊन छान असं जेवण घेतलं. आणि हो, सांगायचं तर राहीलच, ह्या पूर्ण सफरीत माझी लाडकी पुतणीसुद्धा माझ्यासोबत होती. तिच्यामुळे ह्या प्रवासातील मजा आणखीनच वाढली. बाबुलनाथचे दर्शन घेऊन आम्ही निघालो गिरगाव चौपाटीजवळ असलेल्या परमपूज्य गगनगिरी महाराजांच्या मठात. गगनगिरी महाराजांचं नाव घेतलं की डोळ्यासमोर उभी राहते त्यांची खडतर तपश्चर्या. मठात पाऊल ठेवताच बाहेरचा सगळा गोंगाट जणू थांबला. इतकी शांतता आणि प्रसन्नता तिथे जाणवत होती की तिथेच काही वेळ बसून राहावंसं वाटत होतं. आम्ही मठात पोचलो तेव्हा तिथे जेवण चालू होते, परंतु आम्ही खाऊन गेल्यामुळे आम्ही जेवलो नाही.
या मठात अमावास्या आणि पौर्णिमेला होम करतात. आम्ही गेलो तो दिवस अमावास्येचा होता, त्यामुळे छान आम्हाला होम मिळाला. हे बघा, इथे होम चालू आहे. खूप प्रसन्न आणि सुंदर वाटत होतं. हा होम चालू होता. गगनगिरी महाराज हे महाराष्ट्रातील एक अत्यंत थोर आणि चमत्कारी संत म्हणून ओळखले जातात. त्यांचं मूळ नाव श्रीपाद होतं. त्यांनी गृहत्याग करून खूप लहान वयातच संन्यास घेतला आणि नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे जाऊन नाथ संप्रदायाची दीक्षा घेतली होती. महाराजांची तपश्चर्या खूप खडतर होती. त्यांनी गगनगड, दाजीपूरची जंगले अशा अत्यंत दुर्गम आणि हिंस्त्र प्राण्यांनी भरलेल्या जंगलात गुहांमध्ये वर्षानुवर्ष मौन धारण करून तपश्चर्या केली. असं म्हटलं जातं की त्यांनी अनेक वर्ष पाण्यात उभं राहूनही साधना केली आहे. म्हणूनच त्यांना जलयोग, वायुयोग आणि सौरयोगाचे प्रचंड ज्ञान होते. अशा थोर सिद्धपुरुषाच्या मठात पाऊल ठेवताच खूप प्रसन्नता जाणवली. मनातले सगळे विचार गळून पडले. माझ्या वाढदिवसाच्या आणि सोमवती अमावस्येच्या या शुभ मुहूर्तावर महाराजांच्या चरणी डोके टेकवण्याचे भाग्य लाभले. याबद्दल मी खूप कृतज्ञ आहे. आयुष्यात कितीही धावपळ असली तरी अशा सिद्ध पुरुषांच्या ठिकाणी आल्यावर मनाला जे स्थैर्य आणि सकारात्मक ऊर्जा मिळते ती खरोखरच अद्भुत आहे. महाराजांच्या चरणी डोके टेकवले आणि मनोमन कृतज्ञता व्यक्त केली की आजच्या या खास दिवशी मला इथे येण्याची बुद्धी झाली. इथे पाळण्यावर असा महाराजांचा फोटोही ठेवला आहे. तिथेही आम्ही नतमस्तक होऊन पुढे निघालो. हो, आणि इथे छान असे मातीचे 3-4 माकडे असे बसून ठेवली होती. तेही मला खूप आवडले, म्हणून त्याचंही मी शूट केलं. आजूबाजूला खूप छान असा निसर्ग होता. इथे बसण्यासाठी फॅन, कूलर अशी सेवाही होती. त्यामुळे इथे आम्ही शांत असं जवळजवळ 1-1.5 तास दोघे बसलो. खूप सुंदर वाटत होतं. प्रसन्न वातावरण, आजूबाजूचा निसर्ग खूप छान वाटलं. त्यामुळे आम्ही 1-1.5 तास तिथे शांत असं बसून राहिलो. खूप प्रसन्न वाटत होतं. त्यानंतर आम्ही तिथून निघालो तर या सुंदर गाईची 2 वासरं आम्हाला बघायला मिळाली, म्हणून त्यांचंही मी खास शूट केलं. खूप सुंदर वाटत होतं बघायला. आध्यात्मिक दर्शनानंतर मनाला थोडं हलकं फुलकं आणि बालपणीच्या आठवणीत घेऊन जाण्यासाठी आम्ही निघालो मलबार हिलवरील कमला नेहरू पार्ककडे. मुंबईत राहणाऱ्या किंवा मुंबईला भेट देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या बालपणीची एक आठवण इथे नक्कीच जोडलेली असते. ती म्हणजे म्हातारीचा बूट. लहानपणी आपण ह्या बुटाविषयी गोष्टी ऐकायचो किंवा इथे यायचो. आपल्याला शाळेतून ट्रीपमधून इथे आणलं जायचं. आज माझ्या वाढदिवसाच्या दिवशी पुन्हा एकदा इथे येऊन त्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. इथून दिसणारा मुंबईचा समुद्र आणि गार वारा मनाला एकदम ताजेतवाने करून गेला. वाढदिवस साजरा करण्याचा अंदाज मला खूपच आवडला. माझ्या लहानपणी ह्या बुटाच्या आतमध्ये जायला प्रवेशद्वार होतं, परंतु आता इथे काम चालू असल्यामुळे ह्या बुटात आपल्याला प्रवेश मिळत नाही. तिथे काम चालू आहे ह्या बुटाचं, पण ते बघून खरोखर जुन्या आठवणी एकदम ताज्या झाल्या. नेहरू पार्कच्या थोडं पुढे आलो आणि तिथे आम्हाला एक अतिशय सुंदर नवीन छोटा लाकडी पूल पाहायला मिळाला. आणि निसर्गाच्या अगदी जवळ घेऊन जाणारा हा पूल खूपच सुरेख आणि शांत ठिकाणी बनवला आहे. या पुलावरून जाण्यासाठी प्रति व्यक्ती 25 रुपये तिकीट आहे. बाजूला असलेली हिरवीगार झाडे, सुंदर उमललेली फुलं आणि पायाखाली असलेला हा लाकडी पूल, इथे आल्यावर मुंबईच्या धावपळीचा अजिबात विसर पडतो. 25 रुपयाच्या या तिकिटात आम्हाला इथे खूप शांतता अनुभवता आली. पुतणीसोबत छान फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी तर ही जागा एकदम परफेक्ट ठरली. निसर्गाच्या सानिध्यात घालवलेले एक क्षण माझ्या वाढदिवसाच्या दिवसाला आणखीनच शांत आणि समृद्ध करून गेले. नंतर आम्ही दोघे आलो मरीन ड्राईव्हला, समुद्रकिनारे. गार वारा मनाला एकदम ताजेतवाने करून गेला. वाढदिवस साजरा करण्याचा अंदाज मला स्वतःला खूपच आवडला. आम्ही संध्याकाळी 7च्या सुमारास छान आठवणींचे गाठोडे घेऊन घरी परतलो. घरी आल्यावर तर खरंच सरप्राईज आमची वाट पाहत होते.
घरातल्याने एकत्र येऊन मला खूप छान ओवाळलं. भारतीय संस्कृतीत वाढदिवसाला औक्षण करण्याला एक वेगळंच महत्त्व आहे. त्यामुळे मनाला खूप भरून आलं आणि त्यानंतर मग सगळ्यांच्या उपस्थितीत छान गाणी म्हणत केक कटिंग झालं. दिवसाची सुरुवात देवाच्या आणि महाराजांच्या आशीर्वादाने झाली. दुपार पुतणीसोबत आनंदाने घालवली आणि संध्याकाळ कुटुंबाच्या कट्ट्यावर केक कापून साजरी झाली. खरोखरच माझा हा वाढदिवस अत्यंत तृप्त करणारा आणि मनाला सुख देणारा असा ठरला. Happy birthday, dear Soji. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. Happy birthday, dear Soji. Happy birthday to you. या सगळ्यांचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमीच माझ्या पाठीशी असतात, ज्यामुळे मला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची ऊर्जा मिळते. आजचा हा वाढदिवसाचा विशेष ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदी राहा. बाय बाय.